ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईतले संभाव्य उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। अमोल कीर्तीकर यांना ईडीनं समन्स बजावले आणि आजच ईडी कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याचे या समन्समध्ये आदेश दिलेत। अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे उत्तर पश्चिममधून लोकसभेचे उमेदवार असणार आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, अमोल कीर्तीकर यांच्या अडचणी वाढणार आहेत, निवडणुकीला उभं राहण्याआधीच ईडीनं समन्स पाठवले, काय नेमकं प्रकरण आहे? अनुपमा, खिचडी घोटाळा प्रकरणी यापूर्वी देखील अमोल कीर्तीकर यांची ईओडब्ल्यू कडून चौकशी करण्यात आली होती, परंतु तशा प्रकारची कुठलीही कारवाई मात्र करण्यात आली नव्हती। ईडीनं मात्र आता समन्स बजावलेला आहे आणि या प्रकरणामध्ये ईडी अमोल कीर्तीकर यांची पूर्णतः चौकशी करू इच्छिते आणि आजच ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं नक्कीच अमोल कीर्तीकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, कारण अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मधले ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर अजून देखील महायुतीकडून कुठलाही उमेदवार दिला गेलेला नाही। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्याकडून जोरदार प्रचार देखील त्या मतदारसंघामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि यामुळे कदाचित ह्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात केंद्र सरकार अशा प्रकारे ईडीचा वापर करताय का काय? खरं, एकंदरीतच उद्धव ठाकरे गट हे सगळं प्रकरण कशा पद्धतीनं हँडल करते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।